चींचपाड़ा के प्रसिद्ध भवन निर्माता एकनाथ शेठ बालू मात्रे के निवास पर हर वर्ष की तरह इस साल भी गौरी गणपति उत्सव का आयोजन किया गया था। उत्सव गोपाल कृष्ण निवास पर संपन्न हुआ है। मूर्ति की सजावट गाय पर मूर्ति का विराजमान किया गया था। गौरी माता की मूर्ति को चिंबोरी पर विराजमान किया गया था। दोनों मूर्ति के आसपास थर्माकोल का डेकोरेशन था। इस झांकी निर्माण कार्य में शरद एकनाथ मात्रे, कृष्णा एकनाथ मात्रे, मयूर एकनाथ मात्रे, चंद्रकांत लाड़ का योगदान रहा। इस घरेलू उत्सव को सफल बनाने में कल्याणपुर शिंदे गुट के शहर प्रमुख महेश गायकवाड़ तथा भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत नम्माजी मोटे ने भी भेंट दिया था। बताया जाता है कि एकनाथ मात्रे के निवास पर ये मन्नत की गौरी गणपति होती है। गणपति बाप्पा मोरया, गौरी माते की जय। सालाबाद परमानी आमच्या चितपाडा गावात एकनाथ बालू मात्रे बोलत आहे। आमच्या घरी गौरी मातेचं आगमन झाला, आज पूजाही झाली। सालाबाद परमाने गणपती बाप्पाचं आधी आगमन होतो, मग गौरी माताचं आगमन होतं आणि आज या ठिकाणी पूजन झालेलं। अनेक भक्तगण या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे। मी गौरी मातेला आणि बाप्पाला प्रार्थना करेन आलेल्या सर्व भक्तगणांना सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो आणि त्यांचे मनोकामना सर्व पूर्ण हो, अशी मी गौरी माताची आम्ही प्रार्थना करतो, बाप्पासमोर प्रार्थना करतो। तसेच या ठिकाणी दरवर्षी खूप प्रेमाने आमच्याकडं राष्ट्रीय अध्यक्ष भूमिपुत्र पार्टीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा गोंडे या ठिकाणी येत असतात आणि खरोखर ते कधी विसरत नाही। दरवर्षी आपल्या घरी येत असतात या ठिकाणी आणि त्यांचं प्रेम खूप आहे आपल्यावर, असं मी त्यांना मानतो आणि ते याबद्दल जसे आमच्या घरी येतात त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद या ठिकाणी करतो आणि शुभेच्छा देतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। गौरी माते की जय, गणपती बाप्पा मोरया। सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा चिंचपाडा गावामध्ये माझे बंधू एकनाथ शेठ बाळू मात्रे यांच्या घरी गणपती व गौरी यांचे आगमन होत असतं आणि प्रत्येक वर्षी मी दर्शनासाठी येत असतो। आणि विषय सांगायचं बोललं तर त्यांचा स्वभाव मनमिळाव आहे। पुऱ्या चिंचपाडा गावामध्ये तर आहेत, पण इतर भागामधले सुद्धा लोक इथं येऊन त्यांच्या गौरी गणपतीचे दर्शन घेतात, कारण की त्यांचा स्वभाव असा आहे की सर्वांचे त्याचा मनमिळाव स्वभाव असल्यामुळे। आणि आज मी गणपती व गौरीच्या चरणी अशी प्रार्थना केली आहे की माझ्या बंधूंना सुख शांती व भरभराटी व त्यांच्या आरोग्य जीवन जावं हीच मी ईश्वर त्यांनी प्रार्थना केलेली आहे। आणि पुन्हा एकदा मी सांगतो की माझे बंधू एकनाथ शेठ मात्रे यांना त्यांच्या मनमिळाव स्वभाव असल्यामुळे यांना माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे लाख शुभेच्छा। तसेच सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।